जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, कुठलीही परीक्षा व फी न देता टेक महिंद्रा कंपनीमध्ये जॉब पाहिजेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सॅलरी चांगली मिळते. 5-5.5 लाख रुपयांचं तुम्हाला पॅकेज मिळतंय. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे व्हॉइस प्रोसेस ही तुमची पोस्ट असणार आहे. 200+ जागांसाठी भरती होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जॉब पाहिजे असेल, जॉबच्या शोधात असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, कारण की संधी चांगली आहे. डायरेक्ट एचआरचे नंबर झालं, ईमेल ॲड्रेस झालं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. जबरदस्त एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती तुमच्यापर्यंत आणतोय, त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय टेक महिंद्रा कंपनीच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. संपूर्ण माहिती तुम्हाला या कंपनीबद्दल यांच्या करिअर पेजवर मिळून जाईल. नेमकं इथे काम कसं चालतं, कुठले कुठले प्रोजेक्ट असतात, सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. पण सध्या जी अर्जंट भरती आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं, 200+ जागांसाठी ही ओपनिंग होतीये. महत्वाचं म्हणजे फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ अप्लाय करू शकताय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर सर्व्हिस रोल, म्हणजे कस्टमर केअर जे असतं ना, त्यासाठी ही भरती होते आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय, फुल टाइम परमनंट जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे कस्टमर सर्व्हिस कस्टमर केअरमध्ये. त्यामुळे अनेक जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला एक चांगला जॉब पाहिजे आहे, आम्ही फ्रेशर्स आहोत आणि त्यातल्या त्यात एक्झाम द्यायची नाही आहे, कुठेही फी भरायची नाही आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात किंवा ग्रॅज्युएशन नाही झालेलं आहे, 12वी पास आहात किंवा तुम्ही FY SY TY ला आहात, अर्धवट कॉलेज सोडलंय, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथे बघू शकताय, तुम्हाला पॅकेज चांगलं मिळतंय. 5.50 लाख LPA म्हणजे वार्षिक तुम्हाला 5.5 लाख रुपयांचं पॅकेज मिळतंय. डिपेंड, जर का तुम्ही एक्सपिरियन्स बेस अप्लाय करताय तर आधी तुमचा सिटीज किती होता, आणि फ्रेशर असेल तर याच्यापेक्षा कमी तुम्हाला मिळतो. कुठे असणार आहे तर IT पार्क पुणे या ठिकाणी तुमचं हे जॉब लोकेशन असणार आहे. त्यामुळे अनेक जणांच्या कमेंट्स मला व्हिडिओ खाली असतात की पुणे मुंबईमध्ये जास्तीत जास्त वॅकन्सी आणा, कारण की अनेक जण कॉलेजेस करण्यासाठी पुणे मुंबईमध्ये गेलेले आहे किंवा काही परिस्थितीमुळे त्यांना कॉलेज कंप्लीट करता नाही आलंय, जॉब करायचा आहे, तर इथे भरपूर साऱ्या वॅकन्सी निघत आहे, त्याबद्दल माहिती देतोय. त्यामुळे तुम्ही इलिजिबल असेल तर नक्की ते अप्लाय करा. पॅकेज चांगलं आहे, पुण्यामध्ये आहे, त्यातल्या त्या टेक महिंद्रा या कंपनीतर्फे असणार आहे. त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. खासियत याची अशी आहे की डायरेक्ट HR नंबर इथे दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघू शकताय त्यांचा ऑफिशियल मेल ॲड्रेस सुद्धा आहे, तुम्ही ते वाचू शकताय, @techmahindra.com. टेकमहिंद्रा.com जिथे येतं म्हणजे नंतर कंपनीचं नाव आलंय, त्यामुळे हे जेन्युइन असणार आहे. कारण की बघा, जी पण माहिती आपण देतोय ती एज्युकेशनल इन्फॉर्मेशन पर्पज देतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आता इथे बेनिफिट्स काय काय मिळत आहे तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकताय, बोथ वेज ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाते. म्हणजे काय, हे जे तुमचं ऑफिस आहे तिथून तुम्ही जिथे पण राहताय पुण्यामध्ये, तिथे तुम्हाला तुमच्या लोकेशनवर जायला, म्हणजे कंपनीपासून घरी जायला आणि घरापासून कंपनीला जायचं आहे, यांच्या बाउंड्रीजच्या एरियामध्ये तुम्ही राहताय, तर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला परफॉर्मन्स वाईज इन्सेंटिव्ह सुद्धा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जणांचं म्हणणं आहे की आम्हाला अर्जंट जॉईनिंग पाहिजे आहे, तर तुम्ही ते स्पष्ट वाचू शकताय, इमिडिएट जॉईनिंग असणार आहे. यू आर मोटिवेटेड अँड कस्टमर फोकस इंडिव्हिज्युअल लुकिंग फॉर अ चॅलेंजिंग रोल, प्लीज अप्लाय. म्हणजे ज्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, इंटरव्ह्यू देऊ शकताय, नसेल तर इथे मी बुक टॅग करून दिलंय कम्युनिकेशनचं, ते तुम्ही घ्या. कारण की इथे बघा, ह्या पुस्तकातनं तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. ओके, मग त्यासाठी तुम्ही हे करू शकताय. HR नंबर सांगून झालाय, काम काय करायचं तेही सांगून झालंय. अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 4-5 गोष्टी अजून पाहिजे, जसं की तुम्हाला इंग्लिश पण बोलता आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर का तुम्ही एक्सपिरियन्स बेसवर अप्लाय करताय तर कमीत कमी 6 महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे. 6 महिन्यांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला ॲज अ फ्रेशर्स म्हणून अप्लाय करावा लागेल. ओके. अंडर ग्रॅज्युएट विथ रिलेव्हंट एक्सपिरियन्स आर इलिजिबल. अंडर ग्रॅज्युएट आहात, एक्सपिरियन्स असेल चालून जाईल. ओके. ग्रॅज्युएट आहात, फ्रेशर्स असाल चालून जाईल. ॲबिलिटी टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट. ओके, रोटेशनल शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. आणि गॅप जो आहे तुमच्या एज्युकेशनमध्ये, हा 6 महिन्यांपेक्षा जास्त नको. ओके, तर ही सगळी माहिती होते
टेक महिंद्रामध्ये ज्यांना जॉब पाहिजेल आहे, जागा जास्त आहे, महत्त्वाचं म्हणजे रोल चांगला आहे, कुठलाही हार्ड स्किल्स मागितले नाही, जसं जे पायथॉन झालं, एआय झालं, या रिलेटेड तुम्हाला काही नाही, कम्युनिकेशन स्किल वगैरे तुमच्याकडे आहे, प्रेझेंटेशन स्किल तुमच्याकडे आहे, तर तुम्ही इथे करू शकताय. तुम्हाला कुठेही अप्लाय करायचं नाही आहे. डायरेक्ट हा एचआरचा जो मेल ॲड्रेस आहे, यावर तुम्हाला तुमचा सीव्ही शेअर करायचा आहे. सीव्ही म्हणजे काय? प्रोफेशनल रेझ्युमे, ज्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, टीम वर्क अशा प्रकारचे स्किल्स लिहिलेले पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं प्रॉपर अपडेटेड प्रोफेशनल सीव्ही तुम्हाला यांना मेल करायचा आहे. पाहिजे तर तुम्ही WhatsAppसुद्धा करू शकताय. एचआरचं नाव आहे विवेक. ओके. यांना तुम्हाला हे पाठवायचं आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. टेक महिंद्रामध्ये पुण्यात जॉब पाहिजेला आहे. फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय. असे भरपूर सारे अपडेट व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय. मग गव्हर्नमेंट जॉब झाले, प्रायव्हेट बँकांमध्ये जॉब झाले, इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी झाले. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.